मनीषसाठी. त्याचा ऑफ साईडला कट केला चेंडू, उत्कृष्ट चेंडू, निर्धाव चेंडू. तिसऱ्या दिवसातील हा पहिला 506वा डॉट चेंडू आलेला आहे असं आपले धन्य गुरुजी सांगतायत. दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव. बाबदेव भेडसे संघाकडून पुढला चेंडू घेऊन येतात ते करण. स्ट्राईक बॅट्समॅन मनीषसाठी. मनीषांनी फर्स्ट मध्ये कट केला चेंडू. रनआउटचा चान्स होऊ शकला असता. 1 रन्स. आपल्या संघाचं खातं ओपन होत आहे, घोटवडे संघाचं आणि मनीषचं सुद्धा. एका धावेने धावसंख्या 1. चालू असलेला सामना जय हनुमान घोटवडे वर्सेस बावदेव भेरसे. घोटवडे संघाकडून विनय. वैयक्तिक पहिल्या चेंडूचा सामना करत आहे करण यांचा. राउंड विकेट. हलकासा कट केलेला चेंडू, निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन करण यांच्याकडून. पुन्हा करण आपल्या शब्दातील पुढला चेंडू. राउंड विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर पडलेला चेंडू. विनय यांना काही समजलेलं नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या कायम. धावसंख्या 1. पुन्हा करण आपल्या शब्दातील पुढला चेंडू. विनयाने ऑफसाईडला कट केला चेंडू. 1 धाव सहजरित्या पूर्ण केलेली आहे. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 2. जय हनुमान घोटवडे बिनबाद 2. चालू असलेला सामना जय हनुमान घोटवडे वर्सेस बावदेव भेरसे. बाबदेव भेरसे संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन आले ते दर्शन पोवलकर. स्ट्राईक बॅट्समन जय हनुमान घोटवडे संघाकडून विनय. नॉन स्ट्राईक बॅट्समन मनीष. पुलटा चेंडू लॉंग ऑनला मारलेला. 1 धाव सहजरित्या पूर्ण. पुलटा चेंडूचा काही फायदा उठवता आलेला आहे विनयाला. पहिल्या षटकामध्ये फक्त 2च धावा दिल्या होत्या करण यांनी.
दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. दर्शन टू मनीष. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. पाहूया कॅच होते कारण कॅच थर्ड अंपायर मागितलाय. पंचांना विनंती असेल थर्ड अंपायर. पंच नो बॉल आहे. 2 धावा काढलेल्या आहेत. मनीषांना जीवदान भेटलेलं आहे. नो प्लस 2 एकूण 3 धावा. या 3 धावेने धावसंख्या होते 6. पुढला चेंडू फील्डचा चेंडू असेल. लेफ्ट हँड बॅट्समन मनीष साठी फ्री हिट. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. नो पद्धतीने डिक्लेअर केलेला आहे. 1+1. पुन्हा 2 धावांची भर. धावसंख्या होती 8. आपले स्कोरर धन्य गुरुजी आपल्याला कळवत आहेत. आतापर्यंत या पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रणजी सामन्यामध्ये 17 नो बॉल पडलेले आहेत. 17 फ्री हिट झालेले आहेत. दोन बिमर टाकल्यामुळे दर्शन यांची पुढली ओव्हर चेंज होत आहे. ती ओव्हर पूर्ण करण्यासाठी येत आहेत अनिकेत. चालू असलेला सामना जे हनुन घोटाळे वर्सेस बापदेव भेरसे. दुसऱ्या षटकाचा पुढला चेंडू फ्री हिट असेल विनयसाठी. उत्कृष्ट चेंडू. विनय यांना काही समजलेलं नाही. ऑफ स्टंपला खेळलेला चेंडू. अनिकेत यांनी निर्धाव चेंडू. धावसंख्या कायम. धावसंख्या 8. पुन्हा एकदा अनिकेत. आपल्या षटकाचा पुढला चेंडू. उत्कृष्ट चेंडू. षटकार. विनय यांच्या बॅटमधून उत्तुंग असा षटकार. या 7 धावे हनुमान घोटाळे संघाची. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 14. अशाच काही फटक्यांची आवश्यकता आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा अनिकेत आपल्या षटकाचा पुढला चेंडू. बावदेव भेरसे संघाकडून विनयसाठी उत्कृष्ट कमबॅक म्हणता येईल. अनिकेत यांचं निर्धाव चेंडू होत आहे. श्रीश गोंडले यांच्याकडून 100 रुपये जमा झालेले आहेत. विनयसाठी जेवढे षटकार मारतील तेवढे 100 रुपये मिळणार आहेत. पुन्हा एकदा अनिकेत. विनयसाठी उन्हे आणि उंच असा मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह. पाहूया कॅच होते का तो. उत्कृष्ट असा कॅच करण यांच्याकडून.
आमचे हँडसम कॉमेंटेटर इम्रान बुखारी भाईजान यांचं आगमन झालेलं आहे आणि थोड्याच वेळात ते माईकचा ताबा घेणार आहेत. आतापर्यंत 170 विकेट गेलेले आहेत आणि 123वी कॅच पकडलेली आहे विनय यांची. करण यांनी नवीन फलंदाज जय हनुमान घोटवडे संघाकडून सुयोग. दुसऱ्या साईडला पुढला चेंडू अनिकेत बाबदेव भेडसे संघाकडून. स्ट्राइक बॅट्समन जय हनुमान घोटवडे संघाकडून सुयोग. ओरपेच चेंडू होता मारण्याचा प्रयत्न आणि कॅच ड्रॉप होत आहे इथे. हा 43वा कॅच ड्रॉप होत आहे. जय हनुमान घोटवडे संघ आपल्याला विनंती असेल, प्रेक्षकांना विनंती असेल, ती बाउंड्री लाईनची जी दोर आहे तिथून जरा 2 फूट लांब राहायचं आहे. थँक्यू सो मच. अपन आता आवाज ऐकत आहात सन्माननीय विकास सर. तो क्वालिफाई का मैच, यहाँ पर सभी दर्शक मैच का आनंद ले रहे. एनएसी खानाव चषक 2025 इस प्रतियोगिता के द्वारा जय हनुमान घोटवडे विपक्ष जय हनुमान जय बाबदेव भेरसे. इस बार अच्छी गेंद बैकफुट पर जाकर पंच किया, स्टीयर किया है, बड़ा गैप ढूंढने का प्रयास. फील्डर है वहां पर, जब तक फील्ड करेंगे थ्रो करेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए. दोनों के साथ धरणे गुरुजी सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 17 रन स्कोर कार्ड पर लगते हुए. काफी शानदार गेंदबाजी, पर स्ट्रोक लगाने से वंचित किया, रोक कर रखा है. इस बार और पिच गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में. कमेंट्री बॉक्स को मानवंदना, हैंडसम योगेश को मौका. स्कोर कार्ड पर लगते हुए पहले बल्लेबाजी करते हुए जय हनुमान घोटवडे टीम, जबकि गेंदबाजी करते हुए जय बाबदेव भेरसे. इस बार फिर से एक करारा प्रहार, अपुन का फटका, 440 का झटका. योगेश कोरजा पहुंचे स्कोर कार्ड पर 29 रन 29. कमाल की बल्लेबाजी, कमाल की बल्लेबाजी. धन्य गुरुजी, जब भी किसी खिलाड़ी को जीवन दान मिलता है ना तो जरूर वो अपने रंग दिखाता है, जख्मी शेर की तरह दहाड़ता है. और जरूर यहाँ पर देखिए बैटर सुयोग क्या शानदार बल्लेबाजी कर रहे. जो रनों की आवश्यकता है उस रनों को प्राप्त करने का प्रयास और लगभग कामयाब भी हो गए. स्क्रीन पर हम देख रहे कि इस तरह से यहाँ पर छक्के लगाए दोनों बैटर. सुयोग ने लगातार की 2 गेंदों पे 2 छक्के लगाते हुए निजी 15 रन पर बल्लेबाजी करते हुए शानदार बल्लेबाजी, तोड़फोड़ बल्लेबाजी. और आज आवश्यकता है क्योंकि ये क्वालिफाई का मैच है, डू एंड डाई. फिर से एक बार देखिए आड़े बल्ले से खेल दिया मिड विकेट की दिशा में. 2 खिलाड़ियों के बीच में दरार, मिलेंगे 4 तो होगा
बेड़ा पार, चौका। माली की आवाज गजबज लय मैदान और पूरा श्रेय जाता है सम्मानीय आदरणीय श्री अनंत गोंदली उपराप्पा और जितेंद्र दादा गोंदली, क्योंकि यहाँ पर देखिए इंटरटेनमेंट होता हुआ और सभी दर्शक आज इस मैच का आनंद लेते हुए इस छवि की सहायता से स्कोर जा पहुंचा है। स्कोर कार्ड पर नताशा भाभी के हीरो जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या स्कोर कार्ड पर आते हुए इस बार फिर से करारा स्ट्रोक, छप्पड़ फाड़, गेंद सीमा पार, यह आता है हैंड एंड हैंडसम षटकार। की जानिब से आईवा कैच के लिए 200 रुपए का कैश प्राइज आया है। वो 200 रुपए का कैश प्राइज लेना है अजय जी पाटिल सर की जानिब से, वो कैश प्राइज आपको प्राप्त होता हुआ जरूर। यहाँ पर देखिए बल्लेबाज सुयोग ऑन द फायर। ओहो, इस बार जड़बे डालने की कोशिश खोद कर खेलना चाहते थे, आप अपने अस्त्र में से ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया, पर इस बार डॉट कराते हुए धरणे गुरुजी सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 39 रन 39 रनों का ग्राफ। इस ओवर में 22 रन का 24 रन खर्च किए, जबकि मैं देख रहा था 17 रन के बाद जो पिकअप पकड़ा है जय हनुमान घोटवड़े टीम ने और रुकने का नाम नहीं ले रहे बैटर सुयोग, शानदार बल्लेबाजी। स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 39 रन। मैदान में पानी लेके जाए, ड्रिंक्स ब्रेक, तब तक सुनते हैं हैंडसम योगेश डीजे। ओवर में 24 रन खर्च की आवश्यकता नहीं थी इस ओवर में इतने रन देने की, पर यहाँ पर क्वालिफाई के मैच में गेंदबाज के ऊपर प्रतिकार करते हुए न्यू गेंदबाज दक्ष मगर गेंदबाजी के लिए आएंगे लेफ्ट आर्म बल्लेबाज बैटर मनीष खंडागले, स्ट्राइक एंड पर बैटर इस खिलाड़ी ने पिछले कल के दिन काफी प्रभावित किया था, वही खिलाड़ी स्ट्राइक एंड पर बैटर। इस बार बल्ले का भारी सिरा, गेंद जाती हुई लॉन्ग ऑफ, पाय घसरला तर घसरला, चेंडू सीमा पार गेला, लैला के शादी में लफड़ा हो गया, फील्डर इतना भागा कि लंगड़ा हो गया। इस चौके के साथ स्कोर जा पहुंचा, छलांग लगाता हुआ 43 रन 43। अभी बल्लेबाज रोकने का नाम नहीं ले रहे, मनीष खंडागले ने लगाया वो फटका, फील्डर की गलती और उसका खामियाजा भुगतना पड़ा दक्ष मगर को। फिर से एक बार अपने छोर की अगली गेंद, इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर, कुछ अलग करने का प्रयास, सुमित पवार ऑफिशियल अंपायर अपने बाजू है खोलते हुए कहा प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए जाना था खाना, पहुंच गए उसर। एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 44 रन, वीरेंद्र सहवाग जर्सी नंबर 44। इस बार बल्ले का भारी सिरा और क्या छूटता हुआ, डोकरा डोकरी कवटाचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला,
जरूर यहाँ पर जीवन दान, कैच छूटने के बाद रन आउट के स्वरूप में बल्लेबाज को आउट करते हुए, पर सुयोग जैसे बल्लेबाज को अभी भी स्ट्राइक पर मौका दिया है, क्योंकि अभी भी आने वाले कुछ गेंदें शेष है। स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 44 रन। 25वां रन आउट आज की इस टूर्नामेंट का हम देख रहे हैं। इसके बाद होने वाला मुकाबला शिवशक्ति आज के दिन के होने वाले मुकाबले शिवशक्ति लोनारे, सुभाष गायकर पुरस्कृत एमजी फाइटर वनौली, हरेश गायकर पुरस्कृत राजन स्पोर्ट्स बेलोशी, दिशांत पाटिल पुरस्कृत एनएससी खानाव, एमडी वॉरियर्स वाइशत, गन वाटर स्पोर्ट्स साखर और भोसले वॉरियर्स थेरोंडा, माऊ 11 एक विराथल। विनंती असेल पीपीएफ कुरुल विरुद्ध जय भैरवनाथ। विनंती असेल पीपीएफ कुरुल संघाचे कर्णधार जय भैरवनाथ उसर आणि यांच्यात जो विजेता संघ असेल त्यांनी नक्कीच चिठ्ठीचा प्रोग्राम असेल, तिन्ही कर्णधारांना विनंती आपण त्वरित संपर्क साधायचा आहे। पीपीएफ कुरुल, जय भैरवनाथ उसर आणि ह्याच्यातून विजेता संघ। तो जरूर यहाँ पर देखिए गेंदबाज दक्ष मगर, पहली गुरुजी गलती की थी फील्डर ने, पर उसके बाद कम बैक किया गेंदबाज दक्ष मगर ने, एक अचूक लाइन और लेंथ से गेंदबाजी करते हुए यहाँ पर हमारे सम्मानीय आदरणीय अनंत गोंदली साहब यहाँ पर आ चुके हैं। उनका भी तहे दिल से स्वागत है। इस प्रतियोगिता के जनक, इस प्रतियोगिता के फाउंडर सम्मानीय अनंत गोंदली साहब अप्पा साहब यहाँ पर आ चुके हैं। उनका तहे दिल से स्वागत। सन्मान्य परशुराम जी भेरसे साहेबांना विनंती असेल आपण स्टेज पाशी भेरसेकर विनंती असेल आपण स्टेज पाशी या। परशुरामजी भेरसेकर सर, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचलाय तर आपण सुद्धा स्टेज पाशी, आपला सुद्धा स्वागत है। गेंदबाज दक्ष मगर फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार। इस बार देखिए आड़े बल्ले से खेलने का प्रयास, बकते भजी मांगते वड़ा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, कमाल की गेंदबाजी। लाउड अपील किया पर उस अपील को नकारते हुए ऑफिशियल अंपायर प्रशांत सर और सुमित पवार। और यहाँ पर देखिए ऑफिशियल फील्डर ने इस स्पोर्ट्समैनशिप दिखाई है और डीजे हैंडसम योगेश को मौका। तो जरूर यहाँ पर विकेट का पतन होता हुआ शानदार गेंदबाजी। पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर रनआउट, तीसरी गेंद पर विकेट, चौथी गेंद पर विकेट और हैट्रिक। गेंदबाज फिर से एक बार दक्ष मगर। हम गेंदबाजी करने वाली टीम देख रहे हैं बापदेव भेर से शानदार गेंदबाजी का एनालिसिस इस लॉग ओवर में डेथ और स्पेशलिस्ट दक्ष मगर के ऊपर भरोसा दिखाया और लाजवाब गेंदबाजी। इस प्रतियोगिता में दो गेंदबाज थे जिन्होंने विकेट की हैट्रिक लगाई। पहले खिलाया गेंदबाज थे सौरभ और दूसरे गेंदबाज थे विघ्नेश। ऑन हैट्रिक फिर से एक बार बापदेव फिर से के गेंदबाज। इस बार ऑप्शन के काफी बाहर, कुछ अलग करने का प्रयास। ऑफिशियल अंपायर सुमित जी पवार सर ने अपने बाजुए खोलते हुए वाइड करार कर दिया। इस एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा है रितिका सचदे भाभी के हीरो जर्सी नंबर 45 रोहित हिटमैन शर्मा स्कोर कार्ड पर आते हुए मुंबईचा वंडर बॉय। ओहो, इस बार शानदार गेंद। देखिए ब्लाइंड स्ट्रोक खेलने का प्रयास, फिर से एक बार चकमा देते हुए
यहाँ पर रन प्राप्त नहीं होगी क्योंकि विकेट कीपर के दस्तानों में गेंद थी। अगर वो गेंद रिलीज होती है, छूटती है, तो आपको रन प्राप्त हो सकते हैं। शानदार गेंदबाजी, गोलंदाजी आवडली असेल तर दक्षसाठी टाळ्या वाजवा। शानदार गेंदबाजी, क्या एनालिसिस दिखला है स्टेट और स्पेशलिस्ट बापदेव भेरसे के। एक कंजूस गेंदबाज, कमाल की गेंदबाजी। इस इनिंग की इस पारी की आखिरी एक गेंद आना बाकी। स्कोर जा पहुंचा है 45 रन। दक्ष मगर गेंदबाजी करेंगे, लेफ्ट आर्म बैटर रोशन शिंदे के लिए। करण मात्रे, आप देख रहे हैं अलीबाग टेनिस क्रिकेट के एक शानदार खिलाड़ी है। हमारे साथी कमेंटेटर इस गांव की आन बान शान, पेशे से इंजीनियर, जिन्होंने महाराष्ट्र में जाकर अपने कमेंट्री का सुमधुर आवाज से दर्शकों के मन जीत लिए, ऐसे निशांत जी पाटिल। ओहो, फिर से एक बार अच्छी गेंद रिलीज किया पर ऑफिशियल अंपायर नाराज। इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर जाने वाली गेंद वाइड करार करते हुए एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा है 46 रन स्कोर कार्ड पर। 45वां वाइट पूरे टूर्नामेंट में हम देख रहे हैं। एक्स्ट्रा रन यहां पर प्राप्त होती हुई इस इनिंग की आखिरी गेंद का सामना करेंगे बैटर रोशन शिंदे। इस बार बड़ा स्ट्रोक, रोशन शिंदे का तड़ाका, गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर, षटकार। खेल समाप्त हो चुका है। पहली इनिंग में बल्लेबाजी करते हुए हमने देखा जय हनुमान घोटवड़े टीम ने निर्धारित 24 गेंदों में 52 रन बनाए और 53 रनों का टारगेट सेट किया है। बापदेव भेरसे टीम के सामने क्या इस लक्ष्य को पार किया जाएगा, क्या इस लक्ष्य को डिपेंड किया जाएगा, ये सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा माय बोली मराठी भाषा में खानाव के रहवासी, खानाव गांव की आन बान शान, पेशे से इंजीनियर और जिन्होंने महाराष्ट्र के बाहर भी जाकर अपने कमेंट्री की सबको सुमधुर आवाज से खुश किया। फिर वो पुणे हो, वेल्ला हो, राजगढ़ प्रीमियर लीग हो, उस जगह पर जाकर हमारे साथ कमेंट्री के ऐसे साथी समालोचक निशांत जी पाटिल सर के पास धन्यवाद। हेलो हेलो चेक, हेलो हेलो चेक। धन्यवाद, ज्यांचा आवाज आपण ऐकलात। अर्थातच खऱ्या अर्थानं ते आपल्या अलिबागमधील थळगावचे रहिवासी आहेत, परंतु त्यांचा नोकरी व्यवसाय हा रोह्यामध्ये आहे। मग रोह्यामध्ये ते स्थित झाले, मग रोहा असेल, सुडकोली असेल, अलिबाग असेल, थळ असेल, अशा विविध गावांमधून ज्यांना खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने प्रेम मिळालं आणि आज गेले 3 दिवस आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्याबद्दल त्यांचं नक्कीच पुनश्च आभार व्यक्त करतो इम्रान सर। तसेच या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित सन्माननीय परशुरामजी भेरसेकर सर आलेले आहेत। प्राथमिक शाळेवरती शिक्षक आहेत आणि खऱ्या अर्थानं ज्याने कित्येक वर्ष या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवलं आणि असे आमचे अर्थातच सन्माननीय परशुरामजी भेरसेकर या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचा सत्कार या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय अनंत गुंदे साहेब यांच्या शुभ हस्ते करतोय। आणि तसेच ज्याने मागच्या वर्षी आमच्या या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक दिली होती असे आमचे सन्माननीय प्रदीपजी देसाई साहेब, यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक आभार व्यक्त करतोय। आणि मैदानाच्या बाहेर या ठिकाणी आयवा कॅच पकडला होता आणि त्याचं नाव आहे अंकित आणि त्याच कॅचवरती प्रभावित होऊन सन्माननीय अजयजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्याला 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे। तर कृपया आपण ते व्यासपीठावरती येऊन घ्यायचं आहे।
ऐवा कॅच पकडली होती. नक्कीच जितेंद्र दादाची रिक्वेस्ट आहे की आपण LED स्क्रीनवरती तो कॅच जर दाखवता आला तर प्लीज तो दाखवायचा आहे. ज्याने षटकाराच्या बाहेर अप्रतिम अशा पद्धतीने कॅच पकडला आणि त्याच्यावरती प्रभावित होऊन सन्मान्य अजयजी पाटील यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक त्याला मात्र देण्यात आलेलं आहे. आणि इम्रानजी बुखारी सर यांच्या शुभ हस्ते आपण त्याला या ठिकाणी सन्मान करतोय. तर धन्यवाद. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतोय. कोणत्याही कार्याची किंवा कार्यक्रमाची सुरुवात प्रथम आपण श्री गणेशाला वंदन करून करत असतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तसेच अखंड महाराष्ट्राचे नव्हे तर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपला हा महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्र राज्यातील अलिबाग तालुक्यामधील एक आदर्श खाना गावामध्ये आपल्याला भव्य दिव्य टेनिस क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते. एका बाजूला अर्थातच जय बाबूदेव भेडसे आणि दुसऱ्या बाजूला संघ आहे जय हनुमान घोटवडे. या दोन संघादरम्यान हा क्वालिफायर राऊंडचा सामना आहे. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतोय आणि या सामन्याचं धावतं वर्णन आपली मातृभाषा मायबोली मराठीमधून पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. धन्यवाद. तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज मनीष खंडागळे. स्ट्राईक एंडवरती संतोष मात्रे, नॉन स्ट्राईक एंडवरती करण म्हात्रे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती मात्र चेंडूला सरळ भिरकावून दिलंय. सीमा रेषेच्या बाहेर ओव्हर द रोप येतोय. पहिल्याच बॉलवरती संतोष ब्रँडेड चौकार. आपल्याला पाहायला मिळालं 4 धावेच्या साह्याने धाफलकावरती 4 धावा लागलेल्या आहेत. येणाऱ्या 23 बॉलमध्ये आता 49 धाव्यांची गरज आहे. दोन्ही संघ कालच्या दिवसामध्ये अगदी मनमोहक, बहारदार आणि नेत्रदीपक असा खेळ त्यांनी दाखवला होता आणि आजच्या दिवसामध्ये नक्कीच कोणता संघ क्वालिफाय होणार आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न संतोष मात्रेच्या बॅटमधून. आता मात्र पहिल्याच बॉलवरती चौकार तर दुसऱ्या बॉलवरती येतोय एक फिनॉमिनल फटका षटकार. आपल्या सर्वांच्या लाडक्या ताई म्हणजेच सन्माननीय सौ मानसीताई दळवी यांच्या वतीनं या ठिकाणी या स्पर्धेचं उद्घाटन झालं. कालच्या दिवशी या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके आमदार अर्थातच दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून एक घोषणा झाली. ती घोषणा अशी आहे की या स्पर्धेचं 14वा पर्व असेल तेव्हा आमदारकीला 10 वर्ष पूर्ण होतील आणि तेव्हा तुम्हाला या मैदानावरती मॅन ऑफ द सिरीजसाठी 4 व्हीलर पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि या चेंडूवरती काय फटका सजवलाय. स्विचिट मधून एक्स्ट्रा कव्हरला येतो एक मनमोहक षटकार. आपण पाहायला गेलं तर जय बाबदेव भेरसे या संघाचा या मैदानावरती रेकॉर्ड आहे. मग आपण अगोदरच्या 2 नाईटच्या स्पर्धा पाहिला तर त्या स्पर्धेमध्ये सलग तो फायनलला पोहोचलेला संघ आहे आणि याही वर्षी सुद्धा दमदार खूप चांगली सुरुवात केली आहे. परंतु नाण्याची दुसरी बाजू पाहिली तर घोटवडे संघ सुद्धा कमी नाही आहे. मनीष खंडागळे सारखा एक महत्त्वपूर्ण गोलंदाज, त्याला कुठेतरी एक इम्प्रूव्हमेंट करावी लागणार आहे. पहिल्याच 3 बॉलवरती तो महागडा ठरलाय परंतु येणाऱ्या बॉलवरती त्याला नक्कीच इथे कमबॅक करावा लागेल. चांगला बॉल तितका चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल धाव मात्र पूर्ण केली आहे. एका धावेवरती संतुष्ट झाली आहेत. खऱ्या अर्थानं मिड विकेटच्या वरून मारायचा होता परंतु परफेक्ट कनेक्शन झालं नाही आहे. शेवटी बॅटच्या टोला लागला आणि त्याचमुळे इथे मात्र एक सिंगल धाव पूर्ण झाली. एका धावेच्या साह्यानं 17 धावा धावफलकावरती आल्यात. एका बाजूला जय बाबदेव भेरसे संघाचे सर्व सहकारी, सर्व सपोर्टर, संपूर्ण भेरसे गाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला अगदी अलोट अशी गर्दी घोटवडे गावामधून आपल्याला पाहायला मिळतोय. घोटवडे संघ म्हटलं की एक चांगला आयोजक आहे. त्यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य नाईटची स्पर्धा सुद्धा आपण पाहिली
आणि खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा आपला घोटवडे संघ कोणत्याही परिस्थितीमध्ये खेळण्यासाठी जात असेल तेव्हा त्यांना प्रेरित आणि प्रोत्साहित करण्यासाठी अगदी अलोट संख्येनं सहाय्यक येत असतात. मोठा फटका खेळून काढलेला आहे, कॅचची संधी जरूर आहे त्या ठिकाणी क्षेत्रक, आणि आता मात्र करण म्हात्रे बॅक टू दी पॅव्हलियन. स्पर्धा असतील या स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून मनीष खंडागळला आमंत्रित केलं जातं आणि त्याचं प्रात्यक्षिक त्यांनी मैदानावरती दाखवलं. पहिल्याच 3 बॉलवरती या ठिकाणी अगदी विस्फोटक फलंदाज संतोषने केली होती. तदनंतर करण मात्र स्ट्राईक एंडवरती आला, त्याने मात्र या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती आपला विकेट मात्र दिलेला आहे आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी एक नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ज्याच्या बॅटमधून आपण उत्कृष्ट असे फटके पाहतोय. कालच्या दिवसामध्ये त्याने त्याच्या फलंदाजीवरती असलेलं वर्चस्व, प्रभुत्व, कौशल्य, गुणवत्ता, धारिष्ट, आत्मविश्वास सर्व काही या मैदानावरती दाखवलं. तो सूरज आता मैदानावरती आलेला आहे. जिंकायचं असेल या स्पर्धेमध्ये, आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर एक सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती खेळावा लागेल. 5 बॉल कंप्लीट झाले, शेवटला बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. शेवटला बॉल टप्पा पडला, स्लाइटली टर्न झाला, पंचांकडे पाहिलं परंतु कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स येत नाहीये. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झाला. बॅटिंग करत असताना धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर 1 गडी बाद 17 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये आपण जिंकण्यासाठी पाहायला गेलं तर 36 धाव्यांची गरज, रिक्वायर्ड 36 रन्स इन 18 बॉल्स. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट dreamscricket.in या चॅनलच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे गेल्या 2 दिवसांमध्ये. आणि आता आपण पाहू शकता अंकित गोंधळीने जो आयवा कॅच पकडला होता तो आता तुम्हाला स्क्रीनवरती दाखवला जाईल, नक्कीच पाहू शकता. त्याच्यावरती प्रभावित होऊन 200 रुपयाचं पारितोषिक आणि हे ड्रीम्स क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीचं क्वालिटीचं काम आपल्याला पाहायला मिळतोय. अंकित क्या बात आहे, अप्रतिम अशा पद्धतीने कॅच पकडला. रिप्लायच्या माध्यमातून dreamscricket.in या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला आहे आणि 1 लाखाहून जास्त सबस्क्रायबर हे मात्र त्यांचे झालेले आहेत. कोणी जर नवीन असतील तर त्यांनी या पेजवरती लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि नक्कीच सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच वेळेला बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 36 धाव्यांची गरज असताना नवीन गोलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. अनुज लोहार एक जलद गतीचा गोलंदाज आहे, वेगवान गोलंदाज. टप्पा पडल्यानंतर प्रत्येक चेंडूला वळण देण्याचं काम करतोय. कित्येक वेळेला अनुजने मात्र आपल्या संघाला सामने जिंकून दिलेले आहेत, परंतु आज मात्र या ठिकाणी अस्तित्वाची लढाई आहे. तुम्हाला या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर डेडिकेशन, समर्पण सर्व काही या मैदानावरती द्यावं लागेल आणि खऱ्या अर्थानं तो संघर्ष करण्यासाठी येथे अनुज लोहारवरती मात्र ती जबाबदारी सोपवलेली आहे. 18 बॉलमध्ये 36 धाव्यांची गरज असताना स्ट्रायकिंग एंडवरती ज्याच्या बॅटमधून आपल्याला मनमोहक आणि बहारदार असे फटके पाहायला मिळाले तो संतोष म्हात्रे स्ट्रायकिंग एंडवरती आहे. जिंकायचं असेल तर संतोष म्हात्रेला इथे नक्कीच थांबावं लागेल. कशा पद्धतीने गोलंदाजी होणार. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालेलं आहे, त्याच्यामुळे क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे. ऑन साईडला लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, त्यानंतर डीप मिड विकेट, एक शॉर्ट फाईन लेग ऑन साईडला. क्षेत्ररक्षण सजवलंय ते म्हणजे संतोष म्हात्रेसाठी. पहिलाच बॉल पुन्हा एकदा अनुज लोहार. चांगला बॉल आहे, टप्पा पडला. तदनंतर या ठिकाणी फक्त स्टिअर करण्याचा प्रयत्न, चेंडूची आतली कडा लागली, चेंडू बॅकवर्ड शॉट्स फ्लेगला गेला आणि तदनंतर 1 धाव मात्र पूर्ण केली आहे. सूरजचा काचचा खेळ आपल्याला आठवत असेल, अगदी ऐन टायमाला त्याने मारले षटकार आपल्याला अजूनही आठवत असतील आणि त्या षटकारांच्या जोरावरती जय बापदेव भेडसे या संघानं खूप चांगल्या पद्धतीने विजय प्राप्त केला. मग त्याच्यामध्ये दर्शन पोळकरला सुद्धा विसरून चालला नाही आहे. त्याने शेवटल्या ओव्हरमध्ये सलग 2 बॉलवरती 2 षटकार मारले आणि एक चांगला खेळ प्रदर्शित केला. चांगला बॉल, बॅटची एज लागली, चेंडू मात्र थडब्यांच्या दिशेने गेला. इथे मात्र धावा येत नाहीये.
अनुज लोहारने मात्र प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय. आज खऱ्या अर्थानं त्याला माहिती आहे की आपल्याला या स्पर्धेमध्ये जिंकायचं असेल, आपले ज्या सर्व सहकाऱ्यांना खुश करायचं असेल तर संपूर्ण जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास हे नक्कीच या ठिकाणी एकत्रित आणून एक चांगला खेळ मात्र प्रदर्शित करावा लागेल. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय, चौकार. काल आपण या मैदानावरती तब्बल 32 आयकॉन खेळाडू पाहिले होते आणि आज देखील आपल्याला याच मैदानावरती ऑल इंडिया ओपन, मग सुरत असेल, गुजरात असेल, त्याचवेळेला वेस्ट बेंगॉल, ओडिसा अशा विविध ठिकाणून आपल्याला ॲज अ आयकॉन खेळाडू मात्र पाहायला मिळतील. चांगला बॉल, बॅक टू दी बॉलर खेळण्याचा प्रयत्न, डीपमधून प्रोटेक्शन लावलेला आहे. एक वेगानं खेळाडू मात्र मनीष चेंडूवरती येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो देखील केला आणि या चेंडूवरती फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. धावफलक आतापर्यंत पाहिलं तर 23 या आकड्यावरती पोहोचलेला आहे. येणाऱ्या 14 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा अनुज, चांगला बॉल, तितक्या चांगल्या पद्धतीने फटका खेळून काढला. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू वेगानं येतोय, एक सिंगल धाव मात्र पूर्ण केली आहे. एक धावेने मात्र काम होणार नाही आहे. जिंकायचं असेल तर इथून मात्र फटकेबाजी करावी लागेल. येणाऱ्या 13 बॉलमध्ये 29 धावेंची गरज आहे, ती म्हणजेच नक्की भेडसे संघाला थोडंसं पाणी मैदानावरती न्यायचं आहे. या स्पर्धेला आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजसाठी ग्रामीण गटामध्ये एक बाईक आहे, तदनंतर आपण गाव टू गाव IPL फॉर्ममध्ये एक बाईक आहे आणि या दोनही बाईक दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या वतीनं देण्यात आलेले आहेत. तसेच दोन्ही गटांमध्ये उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यासाठी तब्बल 4 ज्या स्पोर्ट्स सायकल आहेत, या 4 स्पोर्ट्स सायकल सन्माननीय अशोकजी वाडेकर म्हणजेच आमचे भाई यांच्या वतीनं 4 स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेच्या निमित्तानं देण्यात आलेल्या आहेत. आणि ही संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार सन्मान्य अनंत गुंदे साहेब यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय, ज्याने खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी लागलेलं सर्व काही त्यांनी दिलं आणि आज तब्बल 8 पर्व पूर्ण होऊन 9व्या पर्वामध्ये आपण पदार्पण केले. आजचा शेवटला दिवस आहे आणि या शेवटल्या दिवसामध्ये पाहूया कोणता संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होणार, कोणत्या ग्रामीण खेळाडूच्या नावावरती ही मॅन ऑफ द सिरीजची बाईक होणार आणि यासाठी हा संघर्ष मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटला एक चेंडू मात्र शिल्लक आहे. पुन्हा एकदा अनुज लोहार, स्ट्राईक एंडवरती सूरज कवळेला आपण पाहतोय. बॅट आतापर्यंत संत आहे. शेवटला बॉल, फुल टॉस बॉल चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो, एक चौकार. पद्धतीने हाताळले होते, परंतु शेवटला बॉल हा नक्कीच वेस्ट साईडच्या वरती आहे आणि त्याचमुळे नो चेंडू मात्र पंचांनी घोषित केलाय आणि इथे तब्बल 5 धावा मात्र वाढणार आहेत. पुन्हा एकदा मी हेच म्हणेन की सुखाचा संसार चालू आहे, अचानक वीज कोसळावी आणि संसार उद्ध्वस्त व्हावा अशा पद्धतीनं आपल्याला येथे पाहायला मिळालं. अगोदरचे 5 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळले. अगदी शेवटल्या बॉलवरती आपण पाहिलं तर नो चेंडू, संघाची धावसंख्या धाव फलकावरती 29 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आता येणाऱ्या 13 बॉलमध्ये 24 धावेंची गरज. तसेच मित्रांनो, ही स्पर्धा आपल्याला dreamscricket.in या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते आणि त्याच वेळेला अर्णव केबल नेटवर्कचे मालक हेमंतदादा पाटील यांच्या माध्यमातून या केबल नेटवर्कवरती चॅनल क्रमांक 483 या चॅनलवरती सुद्धा ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जर कोणी घरी असतील तर त्यांना विनंती असेल की लगेच आपल्या हातामध्ये रिमोट घ्या आणि चॅनल क्रमांक 483 डायल करा आणि त्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेचा मनमुराद आणि निखल आनंद मात्र आपण घ्यायचा आहे. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 24 धाव्यांची गरज.
पहिलीच मॅच एक काटेकी टक्कर अशा स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळते. दळणे गुरुजी मला सांगत आहेत की ही मॅच निशाण शेवटल्या बॉलवरती जाईल आणि हेच पाहण्यासाठी प्रेक्षक मात्र बहुसंख्येने इथे उपस्थित झाले आहेत. 12 चेंडू आणि 24 धावा. ॲज पर इंटरनॅशनल रूल यू हॅव टू कंपल्सरी चेस, हा या स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे आता शेवटला 2 ओव्हर शिल्लक आहेत. तिसरी ओव्हर टाकण्यासाठी आले तो म्हणजेच विघ्नेश पाटील. विघ्नेश पाटीलने कालच्या दिवसामध्ये काय गोलंदाजी केली होती, सर्व प्रेक्षकांना प्रभावित केलं. त्याच्या स्पेलमध्ये त्याने फक्त 1 धाव दिली होती आणि 4 विकेट्स आपल्या संघासाठी प्राप्त केल्या होत्या. तो विघ्नेश पाटील आता मैदानावरती आलाय, जो खऱ्या अर्थानं कालच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता. विकेटची हॅट्रिक सुद्धा विघ्नेश पाटीलच्या नावावरती झाली होती. परंतु आज मात्र मी पुन्हा पुन्हा तेच म्हणेन की आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. इथे तुम्हाला नॉकआउट स्टेज आहे, जिंकलं तर या स्पर्धेमध्ये तुम्ही नक्कीच टिकाल, अदरवाईज मात्र इथून बाहेर व्हावं लागेल. पहिला बॉल इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या. एक धावेसाठी संघर्ष, स्ट्रगल मात्र मैदानावरती पाहायला मिळतोय. या चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर संघाची धावसंख्या 31 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. आता येणाऱ्या 11 बॉलमध्ये 22 धाव्यांची गरज. 11 चेंडू आणि 22 धावा, समतोल अशा स्थितीमध्ये आपण हा सामना म्हणूया. 50-50% या सामन्याला देऊया. दोनही संघ इथून मात्र विजयाच्या दिशेनं वाटचाल करू शकतात. येणाऱ्या 11 बॉलमध्ये 22 धाव्यांची गरज. या स्पर्धेच्या निमित्तानं अगदी मैदानाच्या सभोवताली सर्व दिग्गज मान्यवरांची बॅनर्स आपण पाहू शकता. पण एकदा विघ्नेश, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये कॅच होणार का, त्या ठिकाणी मात्र तैनात आहे खेळाडू. हो हो, पिन ड्रॉप सायलन्स मैदानावरती. कॅच कोणाचा सोडला, जो सलामीला आला, ज्याने आपल्या फलंदाजीचा जलवा मैदानावरती दाखवला आणि अशा खेळाडूला इथे मात्र संधी दिले. तुम्ही रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता. त्या ठिकाणी चेंडू अगदी हवेत खेळला होता, क्षेत्ररक्षक तिथे उभा होता आणि शेवटल्या क्षणाला चेंडू काय जबरदस्त या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये टिपलंय. नक्कीच कॅमेरामॅनचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय, त्यांचे आभार व्यक्त करतोय. बरेच जण असं म्हणतात की कॅमेऱ्यावरती बसून काय फक्त कॅमेरे फिरवायचे असतात, परंतु मित्रांनो एक अँगल तुम्हाला अगदी परफेक्ट टिपावा लागतो आणि हे काम dreamscricket.in या चॅनलच्या माध्यमातून मग सौरभ भिसे यांच्या वतीनं मात्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा विघ्नेश, यावेळेस पुढील बॉल स्ट्राईक इनवरती सूरज. मोठा फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर येतोय. एक बहारदार षटकार. सोडला होता संतोष. नॉन स्ट्राईक एंड वरती आला, स्ट्राईक एंड वरती सूरज गेला, त्याने मात्र षटकार लगावला आणि आता इक्वेशन थोडंसं का होईना परंतु सोपं होत असताना 9 बॉलमध्ये 15 धावींची गरज. चांगला बॉल एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल धाव मात्र पूर्ण केली, 1 धावेवरती संतुष्ट झाली आहेत आणि आता इथे मात्र 8ला 14 धावा पूर्ण करायच्या आहेत. 8 चेंडू आणि 14 धावा. पहिलीच मॅच काटेकी टक्कर. पहिल्या मॅचमध्ये रोमांचता आता वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांचं लक्ष सुद्धा या मैदानावरती आता नक्कीच लागलेलं आहे, कारण येणाऱ्या 8 बॉलमध्ये 14 धावांची गरज असताना संतोष मात्रेसारखा एक महत्त्वपूर्ण खेळाडू स्ट्राईक एंडवरती आहे. पुन्हा एकदा विघ्नेश पाटील, चांगला फटका. आता मात्र चेंडूवरती येतो एक बहारदार षटकार. वाटलं होतं की या मॅचमध्ये पूर्णपणे जे हनुमान घोटवडे संघ कमबॅक करतील की काय, परंतु संतोष म्हात्रेला आपण दिलेला एक चांगल्या पद्धतीने चान्स किंवा त्याच वेळेला त्याचा आपण जो झेल या ठिकाणी ड्रॉप केला तर त्याचाच फायदा घेत इथे मात्र आता समीकरण अतिशय सोपं झालेलं आहे. संघाची धावसंख्या दफलकावरती पण पाहिली तर जाऊन पोहोचतील, ते म्हणजेच 45 आकड्यावरती. आता येणाऱ्या 7 बॉलमध्ये 8 धाव्यांची गरज आहे. कशा पद्धतीने या मॅचमध्ये वापसी करणार तो म्हणजेच घोटवडे संघ.
बॅकफुटला जाऊन या ठिकाणी स्लाइस करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंटला एक अप्रतिम अशा पद्धतीने नेत्र दिफक फटका ओव्हर द रोप येतोय. संतोष ब्रँडेड चौकार. आपल्या गावामध्ये कॉमेंट्री करत असताना आपल्या तालुकास्तरीय असतील, जिल्हास्तरीय असतील, मुंबईमध्ये विविध ठिकाणी ज्यांचा आवाज आपण सातत्यानं ऐकतो असे आकाशजी मांजरेकर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन आम्हाला जॉईन व्हायचं आहे. धन्यवाद. येणाऱ्या 6 बॉलमध्ये 4 धावांची गरज. मॅचमध्ये पूर्णपणे मी तर म्हणे ही मॅच आता डू ऑर डाय अशा स्थितीमध्ये आहे. जिंकलेला संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होणार आहे, म्हणजेच बक्षीस पात्र होणार आहे. आणि त्यासाठी आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये 4 धावांची गरज असताना कशा पद्धतीने गोलंदाज या ठिकाणी कमबॅक करणार. धीरज खंडागळने कालच्या दिवसामध्ये सुद्धा अप्रतिम अशा पद्धतीने गोलंदाजी केली होती. आज त्याला त्या स्वरूपाची गोलंदाजी मैदानावरती करावी लागणार आहे. आपल्याकडे असलेल्या गुणवत्ता, कौशल्य, धारिष्ट्य, आत्मविश्वास सर्व काही या ठिकाणी आता दाखवावं लागणार आहे, जिथे येणाऱ्या 6 बॉलमध्ये 4 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडवरती सूरज कवळे, नॉन स्ट्राईक एंडवरती संतोष मात्रे ही जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते आहे. आणि खऱ्या अर्थानं सर्व प्रेक्षकांचं लक्ष या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि आता 4 धावांची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या खऱ्या अर्थानं डाव्या बाजूने मारा करेल. कशा पद्धतीने ही मॅच रंगेल. येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि आता पहिलाच बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज धीरज. पहिल्या बॉलवरती मोठा फटका खेळायचा होता बॅटची, मात्र इथे लिडिंग एज लागली आहे. आणि आता फलंदाज सूरज कवळे बॅक टू द पॅव्हलियन. काही प्रेक्षकांना इथे वाटलं होते की आता मात्र जय बापदेव भेडसे संघ अगदी आरामात या ठिकाणी जिंकेल की काय, परंतु पहिल्याच बॉलवरती विकेट आल्यानंतर संपूर्णपणे वापसी केली ती म्हणजेच जय हनुमान गोटवडे संघाने. मी अगोदरच सांगितलं की धीरज हा एक अप्रतिम असा गोलंदाज आहे. कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ प्रदर्शित केला होता आणि याही वेळेला आता पहिल्याच बॉलवरती विकेट त्याने प्राप्त केलाय. तसेच आमच्या या स्पर्धेला ज्यांनी सदैव भेट दिलेली आहे, कित्येक वर्ष मी पाहतोय जेव्हा जेव्हा या ठिकाणी आपणच्या वतीनं स्पर्धा आयोजित असतात त्यावेळेला नक्कीच आमचे लाडके सन्माननीय ॲडव्होकेट महेशजी ठाकूर साहेब, त्यांच्या समवेत आमच्या लाडक्याताई श्रद्धा ठाकूर मॅडम सुद्धा आलेल्या आहेत. या सर्वांचं त्यांच्यासोबत त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं मी आपलं हार्दिक स्वागत करतोय. अगदी फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करतोय, वेलकम करतोय. खानाव गावामध्ये कोणताही कार्यक्रम असू द्या, मग तो सुखाचा असेल किंवा दुःखाचा असेल, अगदी प्रत्येक कार्यक्रमामध्ये या ठिकाणी ॲडव्होकेट महेशजी ठाकूर साहेब, त्यांच्या समवेत ॲडव्होकेट श्रद्धाताई या सुद्धा या ठिकाणी आलेले. त्यांच्या समवेत त्यांच्या सर्व सहकारी या सर्वांचं पुनश्च या ठिकाणी या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं मी आपलं हार्दिक स्वागत करतोय. मॅचकडे वळूया. येणाऱ्या 5 बॉलमध्ये 4 धावांची गरज. स्ट्राईक एंडवरती कालच्या मॅचमध्ये ज्याने खऱ्या अर्थानं आपल्या फलंदाजीवरती असलेलं वर्चस्व आणि प्रभुत्व प्रस्थापित केलं, प्रतिस्पर्धी संघाला या स्पर्धेमधून बाद केलं, असा दर्शन पोळकर स्ट्रायकिंग एंडवरती येतोय. जेव्हा जिंकण्यासाठी येणाऱ्या 5 बॉलमध्ये 4 धावांची गरज. मॅच अतिशय रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळते. ओहो, टप्पा पडला. तदनंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी अगोदर बॅट फिरली, तदनंतर चेंडू मात्र यक्षरक्षकाकडे गेला. बघा, तुम्हाला एखादा मोठा फटका खेळायचा असेल तर तुमची ताकद, तुमचं टायमिंग, तुमचा बॉडी बॅलन्स, तुमचं शॉट सिलेक्शन
या सर्व काही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि अशा वेळेला आपण पाहायला गेलं तर पहिलेच 2 बॉल डॉट पाहायला मिळतात. येणाऱ्या 4 बॉलवरती आता 4 धावांची गरज आहे. ॲज पर इंटरनॅशनल रूल यू हॅव टू कंपल्सरी चेस असा या स्पर्धेचा नियम आहे. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. पुन्हा एकदा धीरज रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इथे फर्स्टला मैदानावरती अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर टाळा व्हायला काहीच हरकत नाही आहे. जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे गोलंदाज धीरज खंडागळेसाठी. 6 बॉलमध्ये 4 धावांची गरज होती. पहिलेच 3 बॉल मैदानावरती डॉट टाकलेले आहेत. आता येणाऱ्या 3 बॉल्सवरती 4 धावांची गरज आहे. कशा पद्धतीने ही मॅच मात्र जिंकणार असं वाटलं होतं की जय बापदेव भेडसे संघ ही मॅच आरामात जिंकेल, परंतु टेनिस क्रिकेटचा खेळ आहे. या खेळामध्ये कधी काय होईल याचा मात्र नेम नाही आहे. येणारे 3 बॉल आणि आता मात्र 4 धावांची गरज. पुन्हा एकदा धीरज सज्ज झालाय. अगू टप्प्याचा बॉल आडव्या पट्टी खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन लावलंय परंतु इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार होतोय चौकार. त्यामध्ये ज्याने सिंहाचा वाटा उचलला होता, खेळत असताना आपल्या संघाला या ठिकाणी एक ऐतिहासिक विजय प्राप्त करून दिला असा संतोष म्हात्रेसाठी या ठिकाणी बक्षिसांची खैरात झाली आहे. समीर म्हात्रे यांच्याकडून 200 रुपये, सतीश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये, तसेच अभि म्हात्रे